हॅलो एव्हरीवन, मी वर्षा. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझ्या काठपदर साडीचं कलेक्शन शेअर करणार आहे आणि ते तुम्हाला छान आवडणार आहे. आताच नवरात्रीचे दिवस सुद्धा सुरू झालेले आहेत आणि आपण नवरात्रीमध्ये 9 दिवसात 9 वेगवेगळ्या प्रकारच्या कलरच्या साड्या आपण वेअर करत असतो. तर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन बघून सुद्धा काही आयडिया येतील. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे भले कितीही साड्या असो, पण आपल्याला दुसऱ्यांच्या साड्या बघायला खूप आवडतात आणि मला सुद्धाही आवडतात. आणि आपल्याकडे जी साडी असेल ती दुसरीकडेही असेल तर असं होऊ शकतं. तर माझ्याकडे माझ्या कलेक्शन मध्ये किती साड्या आहेत तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण नाही दाखवणार, ज्या काठपदरच्या आहेत तेच दाखवणार आहे, आपल्या ट्रेडिशनल साड्या. तर जास्त काही नाहीये, जेवढ्या आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. ही माझी ही माझी डोहाळे जेवणाची साडी आहे, ग्रीन मध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. काठ तर खूप सुंदर आहे हिचा आणि त्याला काठामध्ये ब्ल्यू कलर सुद्धा त्याने ऍडिशनल केलेला आहे. तर खूप सॉफ्ट नाहीये तशी, तिचं कापड असं कडक टाईप आहे, पण नेसल्यावरती खूप चापून चुपून बसते. आणि अशा मध्ये मध्ये अशा प्रिंट सुद्धा आहेत, तर घातल्यावर खूप सुंदर दिसते. जर माझ्याकडे तो फोटो असेल तर मी स्क्रीनवर नक्की लावेल. आणि याची बॉर्डर सुद्धा खूप छान आहे, बारीक कैरी वर्क केलेलं आहे आणि हे प्रिंटेड नाहीये, विणकाम केलेलं आहे. आणि कलर हा खूप शायनी आहे. तुम्हाला सध्याच्या थोडासा लाईट वाटत असेल, पण कलर खूप छान आहे, मला फार आवडतो पर्सनली. तर मी ही मलाड मधून घेतलेली, एका शॉप मधून. मलाड मध्ये एक मन मंदिर करून एक शॉप आहे, तिथूनच जास्त करून मी साड्या घेते. आणि खूप सुंदर असं साड्या मला खूप आवडतात. आम्ही मोस्टली तिथेच करतो शॉपिंग. माझ्या लग्नाची शॉपिंग सुद्धा तिथेच झालेली आहे. तर ती साडी मी तिकडनं घेतलेली. ही मला तेव्हा 1,500 मध्ये मिळाली होती. आम्ही खूप शोधत होतो. मला अशीच साडी हवी होती, पण मला कुठेच मिळाली नाही. मग तिकडे जाऊन चेक केलं आणि मला तिथे ही साडी मिळाली. तर मला ही फार आवडते आणि हिचा काठ सुद्धा खूप सुंदर आहे, तर नेसल्यावर पण खूप सुंदर दिसते. मला जाम आवडते साडी. सेकंड आहे ही पुन्हा एकदा ग्रीन कलरची साडी. ही सुद्धा खूप सुंदर आहे. हिचा काठ सोनेरी आहे आणि हिचं सूत सुद्धा खूप छान आहे आणि याचा फिरता कलर आहे, म्हणजे पॅरोट ग्रीन सुद्धा होतो याच्यामधून. तर मला ही पण खूप आवडते. हिचा हा पदर हा ब्राऊन, म्हणजे म्हणणार नाही, ब्राऊन टाईप कलर पदर आहे आणि ब्लाऊज सुद्धा ग्रीन आहे. याचा फोटो जर असेल तर मी स्क्रीनवर नक्की लावेल. ही पण मला खूप आवडते साडी. ही मला डोहाळे जेवणामध्ये गिफ्ट भेटलेली आहे आणि मला पर्सनली खूप आवडते, त्यामुळे मी याचं ब्लाऊज शिवून सुद्धा वेअर केलेली आहे भरपूर वेळा. ही मला माझ्या आईने, पहिल्यांदा मी घरी गेलेली तेव्हा मला तिने घेतलेली होती. ही पण मालाड मधूनच घेतलेली आहे. मालाडची मार्केट आहे, जिथून मी जे बोलले तुम्ही मन मंदिर शॉप आहे, तिथूनच ही पण घेतलेली आहे. हिचा हिचा पदर पिंक पदर आहे. साईडला असे गोंडे सुद्धा आहेत आणि मधून असे कोयरी टाईप केलेलं वर्क आहे. ही पण खूप सुंदर आहे, नेसल्यावर फार छान दिसते आणि खूप छान सॉफ्ट आहे ही आणि नेसल्यावरती चापून चुपून सुद्धा बसते. आणि आणि पिंक कलरचं आणि व्हाईट नाहीये, याचं कॉम्बिनेशन म्हणजे ऑफ व्हाईट आहे आणि पिंक कलरची बॉर्डर आहे. बॉर्डर खूप ब्रॉड आहे, खूप मोठी ब्रॉड आहे. उलटी घडी केलेली आहे. तर बॉर्डर ही अशी आहे, खूप छान वाटते बॉर्डर सुद्धा नेसल्यावरती. मी फुल फोटो नक्की लावेल, माझ्याकडे असेल तर मी स्क्रीनवरती लावेल, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर ही पण नेसल्यावरती एवढी सुंदर दिसते. ही पण 2,000च्या आतच आहे. पण मला खूप वर्ष झाली, म्हणजे माझ्या लग्नाच्या स्टार्टिंगलाच घेतलेली माझ्या आईने मला, आणि मला ही फार आवडते आणि नेसल्यावर पण खूप सुंदर दिसते. त्यानंतर आहे पैठणी साडी. ही ब्ल्यू कलर आहे, रॉयल ब्ल्यू आहे. याचं ब्लाउज खूप सुंदर आहे, वर्क हिचं मला तर खूप आवडते. ही साडी मोस्टली सगळ्यांकडे असेलच. तेव्हा तेव्हा ह्या पैठणीचं खूप ट्रेंड चालू होतं, तेव्हा मला माझ्या ही मामाने घेतलेली आहे. मी माझ्या मामाकडे गेलेली तेव्हा जेव्हा मी माझ्या मामाकडे गेलेली तेव्हा मला मामाने ही साडी घेतलेली होती. ऍक्च्युली मला फार आवडली, खूप सुंदर आहे साडी ही.
तेव्हा मला ही 2000ची भेटलेली, तेव्हा मला ही 2000मध्ये मिळालेली. हिचं वर्क एवढं सुंदर आहे ना, आणि नेसल्यावरती खूप सुंदर दिसते साडी ही. याचा पण फोटो माझ्याकडे असेल तर मी स्क्रीनवर लावेल. तेव्हा ह्या साड्यांचा खूप ट्रेंड होता 2023 की 22 मध्ये. तर मग मला हा कलर नव्हता माझ्याकडे, तर मी हा कलर घेतलेला होता. ही पण नेसल्यावरती खूप सुंदर दिसते आणि सिल्क आहे, याचं फॅब्रिक सिल्क आहे, त्यामुळे नेसल्यावरती आपल्याला अजिबात फुगत नाही किंवा फुलत नाही आणि खूप छान दिसते. ही साडी तर सगळ्यांची फेवरेट आहे. मी जेव्हा पण घालते तेव्हा ही साडी फार आवडते सगळ्यांना, आणि हिचा पण फोटो मला पण पर्सनली खूप आवडतो. हा कलर ऍक्च्युली ही पण माझ्या मामानेच घेतलेली आहे. मी आता मामाकडे गेलेली तेव्हा मला म्हणजे मामीने घेतलेली आहे. मामीचा चॉईस होता, त्यांना त्या म्हटलं की अहो तुमच्याकडे हा कलर नाहीये तर आपण हा घेऊया, तुम्हाला सूट सुद्धा करेल, तुमच्यावर छान दिसेल. त्यामुळे मग त्यांची चॉईस आहे, त्यांनी मला हा कलर साडी घेतलेली आणि एवढा सुंदर वाटत होता हा कलर. याचा फोटो आहे माझ्याकडे, मी नक्की तुम्हाला हे करेल. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की कुठून घेतली, त्याची जर लिंक असेल तर दे. पण ही औरंगाबाद मधून घेतलेली आहे, म्हणजे आता तर संभाजीनगर तिकडनं घेतलेली आहे. दिसल्यावरती एवढी सुंदर दिसते ना, विचारूच नका. मला तर फार आवडतो. स्काय ब्ल्यू कलर आहे आणि नेसल्यावरती बघा ना खूप सुंदर वाटते साडी. तिचा लुकच चेंज होतो. नेक आहे आणि पाठून मस्त असं पफच्या स्लीव्स आहे, त्याला पफच्या स्लीव्स शिवलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतो नेसल्यावरती. ही साडी एकदम पूर्ण सिल्क आहे, एकदम सोळामोळा केला तरी एकदम छोटीशी घडी होती हिची. त्यामुळे मला ही साडी फार आवडते आणि नेसल्यावर तर खूप सुंदर दिसते साडी, विचारूच नका. माझ्या नवऱ्याने घेतलेली आहे, एकच साडी आहे ही, तरी माझ्या नवऱ्याने घेतलेली साडी आहे. पिंक कलरचा ब्लाऊज आहे, त्याला अशी बॉर्डर आहे, छान आहे बॉर्डर. आणि मग मी याचं ब्लाऊज असं स्टिच करून घेतलेलं होतं जेव्हा त्या पफच्या स्लीव्स निघालेल्या तेव्हा, तर असे घेतलेले आहे. ही पण नेसल्यावरती खूप सुंदर दिसते. ही मारवाडी टाइप्स आहे, म्हणजे ही बोरोली मधून घेतलेली, मोक्स प्लाझा आहे ना मॉल, तिथून घेतलेली होती मी. याचं फॅब्रिक असं जाड भरपूर आहे, इने गरम जास्त होते पण थंडीत वगैरे घालायला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग पिंक कलर असल्यामुळे खूप सुंदर दिसते ही. हिला छान असे गोंडे गोंडे सुद्धा आहेत आणि याची पर्सनली बॉर्डर सुद्धा खूप छान आहे, आणि नेसल्यावरती पण खूप छान दिसते. याच्यावरती येल्लो गोल्डन आणि ऑरेंज कलर मिक्स आहे आणि हा कलर सुद्धा फिरता आहे. नेसल्यावरती ऊन सावली कलर हिचा होऊन जातो. ही मला मॉक्स प्लाझा मध्ये सुद्धा 2000ची भेटलेली. सर्व साड्या 2000च्या आतच आहेत. एकही साडी मी जास्त अजून घेतलेली नाही, जेव्हा केव्हा घेईल तेव्हा मी नक्की दाखवेल. आता बघू, भावाचे लग्न तर घेणारच आहे. असं म्हणजे आतापर्यंत कोणाच्या एवढ्या जवळचं लग्न कोणाचं झालं नव्हतं किंवा कुठले कार्यक्रम नव्हते झाले जे एवढी मोठ्या साडीत इन्व्हेस्ट करायची तर मला तर आवडत नाही. त्यापेक्षा आपण तेवढ्या पैशामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण घेऊ शकतो. ती एवढ्या हजाराची साडी घेणार आणि आपण घालणार तर एकदाच, आणि रिपीट साडी कराल तर ते आपल्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळे कमी रेंज मध्ये 1 ते 2 साडी आपण घेऊ शकतो, ज्या अतिशय छान आपल्याला बसतात. भरपूर पैशाची साडी ही छान दिसते असं तर नसतं. प्रत्येक कमी रेंज मध्ये जरी तुम्ही व्यवस्थित फॅब्रिक वगैरे कलर वगैरे निवडून जर साडी घेतली तर ती सुद्धा खूप छान दिसते. असं नाही की भरपूर पैसे आहेत, भरपूर जास्त पैशाचे आहेत तर ही साडी आपल्याला सुंदर दिसते, आपल्यावर सूट होईल असं नाही. आपला रंग रूप बघून साडी घ्यायला पाहिजे. जसं आपल्याला सूट होईल, आपल्याला कलर सूट होईल तशा प्रकारच्या साड्या आपल्याला असायला हव्यात. तर ही साडी पण माझ्या आवडती कुठून दिसते. ही एक साडी खूप सिल्क आहे, ही साऊथ इंडियन टाइप आहे. ही पण मला माझ्या मामीनेच घेतलेली आहे. मामी बघत असतील तर बोलतील साड्या किती आहेत आम्ही घेतलेल्या हिच्याकडे. तर ही पण साडी मला माझ्या मामीनेच घेतलेली आहे. जेव्हा मी त्यांच्याकडे जाईल तेव्हा ते मला साडी घेतल्याशिवाय अजिबात पाठवत नाहीत. आणि खरंच खूप नशिबान आहे, मला माझे मामा खूप छान भेटलेले आहेत. थँक्यू मामी. तर ही साडी सुद्धा मला माझ्या मामीनेच घेतलेली आहे, पूर्ण सिल्क मध्ये आहे. ही साडी तर मला म्हणजे आता साडी घ्यायचीच नव्हती पण त्यांची एवढी जबरदस्ती चालली होती की नाही तुम्ही घ्याच, एक तरी साडी घ्याच.
आणि चांगली ही तर मी पसंत त्यांना आवडली नाही, तुम्ही एवढ्या रेंज मधली का घेतलीये, अजून चांगली घ्या, अजून चांगली घ्या, तुम्ही अशा घालत नाहीत, अजून चांगली घ्या. पण म्हटलं नको मामी, मला ही आवडली. तर मला ही तेव्हा 1300 मध्ये भेटलेली आहे. 1300 मध्ये मिळालेली आहे. हिचं शाईन कलरचं फॅब्रिक आहे, खूप स्मूथ आहे, नेसल्यावर पण खूप छान दिसते. याला ब्राऊन कलरचं पूर्ण आतमध्ये बॉर्डर, ब्राऊन कलर पूर्ण साडीमध्ये आहे आणि त्याच्यावरती अशी बारीक वर्क केलेला आहे. पिंक कलरची बॉर्डर आहे, तिच्यावर पण शाईन खूप मारते, तुम्ही बघू शकता याचे शाईन खूप मारते आणि नेसल्यावर पण खूप छान दिसते. हिला पण साईडला असे गोंडे आहेत आणि साऊथ इंडियन टाईप आहे. आता हिचं मध्ये खूप ट्रेंड निघालेला, तर तेव्हा ती घेतलेली आहे. तर ही पण साडी खूप छान आहे, तुम्ही अशा प्रकारच्या पण साड्या घेऊ शकता, खूप छान असतात आणि नेसायला ही एकटी आपण नेसू शकतो आणि नेसल्यावरती पण खूप सुंदर दिसते. तर ही आहे येलो कलरची, ही पण खूप सुंदर आहे, याच्यावरती वर्क केलेलं आहे. ही सुद्धा मला माझ्या मामीनेच घेतलेली आहे. याच्यावरती पूर्ण येल्लो आहे ही, तुम्ही हा अशा पण येल्लो तुम्ही घालू शकता नवरात्रीमध्ये, खूप सुंदर दिसतो, हलकी फुलकी आहे आणि ऑफिस वगैरे असेल तर तिथे पण आपण घालून जाऊ शकतो. तर ही पण खूप सुंदर आहे, नेसल्यावरती पण खूप छान बसते आणि तिचं फॅब्रिक सुद्धा एकदम सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता, मस्त आहे, नेसल्यावरती खूप सुंदर दिसते. काठ पदर साडी, ही साडी मी माझ्या रियांच्या बर्थडेला, फर्स्ट बर्थडेला घेतलेली, म्हणजे मला ही पण माझ्या आईनेच घेतलेली. खरं मी माझ्यापासून मी साडी कुठली घेतलीच नाहीये, नवऱ्याने घेतलेली आहे ती पण एकच घेतलेली आहे, बाकी सगळ्या साड्या मला माझ्या आईने मामानेच घेतलेल्या आहेत. आईने पण भरपूर घेतलेल्या आहेत, पण आता सध्या ज्या मला काही ब्लाऊज वगैरे होत नव्हते तर ते मग मी आईला देऊन टाकलेले आहेत आणि जेवढ्या आहेत तेवढ्या आता आहेत. तर आता बघूया ना, आता घ्यायचा विचार आहे, घेऊयात. तर ही मी माझ्या रियांच्या बर्थडेला, फर्स्ट बर्थडेला आईने घेतलेली आहे. तेव्हा रियान 2021 मध्ये ह्या साडीचा खूप ट्रेंड चालू होता, तर मग आम्ही ठरवलेलं की आम्ही बर्थडेला दोघंही महाराष्ट्रीयन लुकच करूया. तर मी ही घातली होती आणि त्यांनी सदरा वगैरे घातलेला. तर ही मी ब्लू कलर मध्ये घेतलेली आहे आणि त्याचा काठ पण खूप सुंदर आहे, ब्लाऊज पण खूप सुंदर आहे, त्यावरती अशी नथची डिझाईन आहे, याचं फॅब्रिक छान आहे, नेसल्यावरती पण ही पण खूप सुंदर दिसते. तर ही एक आहे माझ्याकडे काठ पदरची साडी, हिचा रेड रेड पदर, लाल पदर आहे आणि काठ पण खूप सुंदर आहे आणि ही तर खूप एवढी हलकी आणि एवढी सॉफ्ट आहे, विचारूच नका, अशी वाटणार सुद्धा नाही की तुम्हाला ही अंगाला लावलेली आहे. एकदम छान दिसते नेसल्यावरती, ग्रीन ग्रीन आणि रेड कलरचं ब्लाऊज आहे याच्यावरती, तर ते पण स्टिच करून घेतलेलं आहे. नेसल्यावरती खूप सुंदर दिसतात ह्या साड्या आणि हलक्या फुलक्या आहेत, ऑफिस टू वेअर आहेत आणि खूप छान वाटतात. तर आता मला रिसेंटली जेव्हा आमची घराची पूजा होती आम्ही ठेवलेली, तेव्हा मला आईने ही साऊथ इंडियन साडी घेतलेली. ऍक्च्युली ही माझ्याकडे नव्हती, तर मला हवी होती, तर म्हटलं आई तू घेणारच आहेस साडी तर मला मग अशीच घे. तर मग ही पण आहे काठ पदर मध्ये, साऊथ इंडियन टाईप मध्ये, व्हाईट कलरची, मला फार आवडते आणि नेसल्यावर पण खूप सुंदर दिसते. तुम्ही नवरात्रीमध्ये अशी पण ही साडी पण घालून जाऊ शकता. हिचा कलर व्हाईट आहे, ऑफ व्हाईट आहे, आमचं डेगून व्हाईट नाहीये, ऑफ व्हाईट आहे आणि तुम्ही कॉलेज, ऑफिस कुठे जॉबला जात असेल तर तुम्ही तिकडे सुद्धा वेअर करून जाऊ शकता आणि खूप इझी टू कॅरी आहे, एकदम हलकी आहे आणि एकदम पातळ कपड आहे, हिचं पेपर टाईप आहे. तर खूप सुंदर आहे ही पण साडी, मला ही पण साडी खूप सुंदर आहे, मला पण खूप आवडते. ही आहे माझ्या हळदीची साडी, जी मी ही घेतलेली दादर वेस्ट वरून एक शॉप आहे तिथून घेतलेली आहे. मी खूप फिरले, मालाड फिरले, बरेच ठिकाणी मी मालाडचं पूर्ण दुकानं चेक केले, पूर्ण मार्केट फिरले, पण मला जशी हवी तशी नव्हती मिळाली. मग त्यानंतर आम्ही दादरला गेलो, माझे आई पप्पा आम्ही लोक, तेव्हा मला ही येल्लो कलरची खूप आवडलेली, ग्रीन बॉर्डर आहे आणि छान वाटते नेसल्यावरती आणि असं वाटत पण नाही की खूप वजन आहे म्हणून. हळदी लिंबू कलर नाही, म्हणजे हळदी पण नाही, आंबा कलर आहे, नेसल्यावरती खूप सुंदर वाटते. आता जरी नेसलं तर नवरीची फिलिंग येते. तर ही पण मला खूप मला म्हणजे हळदीमध्ये मला महाराष्ट्रीयन लुकच करायचा होता, म्हणजे हळदीमध्ये आपली महाराष्ट्रीयन नवरी कशी असते तसा लुक क्रिएट करायचा होता, म्हणून मला अशी काठपदर साडी हवी होती. तर बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की
पार्टी वेअर वगैरे साडी, आपण ड्रेस वगैरे पण बघितले, पण नव्हते मला महाराष्ट्रीयन लुकच क्रिएट करायचा होता, त्यामुळे मी गोल्डन ज्वेलरी वगैरे सर्व क्रिएट केलेलं. तर ही साडी मला फार आवडलेली आणि याच्यावर खूप सुंदर वाटत होती. माझ्याकडे पिक असेल तर हळदीचा पिक मी नक्की स्क्रीनवर लावेल, तर तुम्ही नक्की बघा. तर ही पण साडी खूप सुंदर आहे. मला आय थिंक ही स्वस्त मिळालेली, मला 1000च्या जवळपास ही साडी मिळालेली होती तेव्हा 2018 मध्ये. तर ही साडी पण खूप सुंदर आहे, मला फार आवडते पर्सनली. नेसल्यावरती पण खूप छान दिसते. हिचं फॅब्रिक पण पेपर टाईप आहे, एकदम जॉर्जेटचं आहे आणि नेसल्यावरती छान दिसते. होतं माझ्या काठपदर साड्यांचं कलेक्शन. हे तर काठपदरच्या साड्या आहेत, आणि जर तुम्हाला कुठल्या पार्टीवेअर साड्या वगैरे दुसऱ्या सिल्क मधून साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट नक्की करा, ते पण शेअर करेल याची. आणि मला याची लिंक कुठलीही माझ्याकडे नाही, हे सर्व मी ऑफलाईन स्टोअर मधून घेतलेले आहेत आणि मला गिफ्ट मिळालेले आहेत, त्यामुळे मला माझ्याकडे एकही लिंक नाहीये. तर जर तुम्हाला अशा साड्या हव्या असतील तर मी सर्च करून तुम्हाला त्याची लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेकआउट करा. आणि नवरात्रीमध्ये तुम्ही अशा पॅटर्नमध्ये साड्या सुद्धा वेअर करून गरबा खेळू शकता, आणि किंवा ऑफिस, स्कूल, कॉलेजेसला सुद्धा जाऊ शकता. तर अशा होत्या माझ्या साड्या, काठपदर साड्यांचं कलेक्शन. आय होप तुम्हाला ह्या सर्व साड्या आवडल्या असतील. तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.